खरंच तर सिंहस्थ कुंभमेळा ही नाशिककरांसाठी खूप मोठी देणगी आहे। नाशिकचा जो काही विकास झाला आहे त्याला कारणीभूत दर 12 वर्षांनी येणारा हा सिंहस्थ कुंभमेळा आहे। हा कुंभमेळा तसाही हिंदू वर्षासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि गेली अनेक कुंभमेळे मी स्वतः अनुभवलेत, बघितलेत। खरं तर आत्तापर्यंत कुंभमेळ्याची सगळी कामं ही दिसायला हवी होती, परंतु ही कामं कुठेतरी प्रत्यक्षात वाचायला, वृत्तपत्रातून वाचायला मिळतात अथवा कागदावर दिसतात। मला असं वाटतं की कुंभमेळा हा नाशिककरांच्या सर्वार्थानं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे याला अत्यंत सिरियसली घेतलं पाहिजे। खरं तर गेली 3 वर्ष लोकप्रतिनिधींची सत्ता नसल्यामुळे कुठेतरी प्रशासन मुजोर होते की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही। त्यामुळे किमान कुंभमेळ्याच्या बाबतीत आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे अशी विनंती आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना करणार आहोत, कारण नाशिककरांचं एक वेगळं प्रेम माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर आहे। आणि ही जी परिस्थिती आहे नाशिकमधली की नक्की कुठली कामं आहेत, ती कधी वस्तुस्थिती त्याची काय आहे, केवळ निविदांचा भार दिसतोय, निविदांचे आकडे दिसत आहेत, परंतु कुठेही काम दिसत नाही। आणि अशा परिस्थितीत नाशिकची ट्रॅफिकची परिस्थिती बघा आणि प्रयागराजमध्ये झालेला जर कुंभमेळा आपण बघितला तर त्यानंतर नाशिकचा कुंभमेळा कसा होणार असा प्रश्नचिन्ह साधारण प्रत्येक नाशिककरांच्या चेहऱ्यावर आहे। पण एकनाथ शिंदेंनी नगरविकास खात्यात मार्फत दादा काही कामांचं जे टेंडरिंग झालेलं होतं बरोबर आहे, काही निविदांच्या बाबतीत आमच्या महानगर प्रमुखांकडून आक्षेप घेण्यात आला होता। त्या संदर्भात नगरविकास विभागाकडून पत्रसुद्धा मला वाटतं नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला आलं होतं। या संदर्भातली सर्व चौकशीसुद्धा होणं आवश्यक आहे की नक्की या निविदा योग्य होत आहेत का, या निविदा खरंच नाशिककरांसाठी फायद्याच्या आहेत का, या निविदांपेक्षा ही कामं महत्त्वाची आहेत। आणि त्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणार आहोत आणि कुंभमेळ्याच्या एकंदरीत सर्व विषयांवर इथले सगळे वेगवेगळे आखाडे असतील यांच्यासुद्धा भेटी, कारण साधू संत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं एक वेगळं नातं आहे। आणि इथल्या साधू संतांचं सुद्धा म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेब हे कधीतरी नाशिकला आले पाहिजे, त्यांना आम्हाला भेटायचं आहे, कारण कुंभमेळा ह्या केवळ नाशिकसाठी नाही तर समस्त हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांनी यात लक्ष घातलं पाहिजे असं सामान्य नाशिककरांनाही वाटतं। एकनाथ शिंदे साहेब नाशिकला येणार आहेत का, बैठक घेणार आहेत का कुंभमेळ्याची काय? नाही, मला असं वाटतं की या संदर्भात माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी आम्ही सर्व पदाधिकारी जाऊन बोलू, त्यांना आम्ही विनंती करणार आहोत। नुसतं आम्हीच नाही तर नाशिकमधल्या विविध संस्थासुद्धा इच्छुक आहेत की त्यांना माननीय नगरविकास मंत्री म्हणून आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांना साकडं घालायचं आहे की आपण नाशिकमध्ये लक्ष दिलं पाहिजे। दादा, कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन काम करतायत, गेल्या आहे ते प्रत्यक्षात दिसत नाहीये, त्यामुळे एकूणच या सगळ्या म्हणजे अगदी कुंभमेळा मंत्रीवरती सुद्धा आपली नाराजी आहे? नाही, मला असं वाटतं की मंत्री महोदय त्यांच्या लेवलला काम करत असतील, परंतु प्रशासन ज्या पद्धतीने काम करतंय किंवा प्रशासनाची जी काही ढिलाई दिसते, प्रशासनाचा कुठे इंटरेस्ट आहे की नाही कुंभमेळ्यात हा खरा प्रश्न आहे। आणि त्यामुळे प्रशासनावर कोणाचा तरी वचक असणं आवश्यक आहे। माननीय आपण म्हटलात की गिरीश महाजन साहेब त्यांनी सुद्धा हा वचक ठेवला पाहिजे, कारण युती म्हणून हे काम करायचं आहे। मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रानं महायुती म्हणून सर्व महाराष्ट्र हा आपल्या महायुतीच्या मागे उभा राहिलेला आहे। त्यामुळे ही आमच्या सर्वांचीच जबाबदारी आहे, ही कोणी एकाची जबाबदारी नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।